नमस्कार मित्रांनो, आज मी जो व्हिडिओ करतो आहे तो तुम्हाला मार्केटमधील धोके काय असतात. आतापर्यंत फायद्याबद्दल आपण खूप बोललो, आता धोके काय असतात ते मी सांगतो तुम्हाला. डायरेक्टली स्टॉक्स तुम्ही जो गुंतवायला लागला स्टॉक्समध्ये इन्स्टेड ऑफ म्युच्युअल फंड्स किंवा ETF, तर बरेच धोके असतात राईट. तर फायदे तर असतातच पण धोके पण असतात ना राईट. प्रत्येक गोष्टीला नाण्याच्या दोन बाजू असतात. जिथे फायदा आहे तिथे तोटा आहे राईट. जिथे दिवस आहे तिथे रात्र आहे, जिथे भरती आहे तिथे ओहोटी आहे. त्याचप्रमाणे जिथे लिस्टिंग आहे तिथे डिलिस्टिंग पण आहे. IPO जे येतात इनिशियल पब्लिक ऑफर्स, जे तुम्हाला माहिती आहे सगळ्या लोकांना, की त्याच्यामध्ये लोक तुटून पडतात आणि नंतर 5-6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी तो शेअर निम्म्यावर येतो. IPO पण एक धोका असतो राईट. कारण IPOमध्ये ज्यांनी आधी गुंतवलेले पैसे असतात त्यांना ते एक्झिट करायचं असतं. कारण कंपनीचा भाव वरती त्यांना दाखवून जे ते त्यांचे ॲडवायझर्स असतात, मर्चंट बँकर्स ज्यांना म्हणतात, की ते 10 रुपयाचे शेअर 10 रुपयाला घेतात आणि नंतर 200 रुपयाला IPO काढतात किंवा 500 रुपयाला IPO काढतात आणि नंतर कॉमन मॅन त्याच्यामध्ये अडकून बसतो. ओके, 50% कंपन्या त्या टाईपच्याच असतात. 50% कंपन्या मे बी गुड. दॅट डिपेंड्स ऑन युअर अनालिसिस ऑर वॉट यू रीड फायनान्शियल अनालिस्टचं अनालिसिस. पण या कंपन्या पुढे जाऊन पुढे डिलिस्टसुद्धा होऊ शकतात. गेल्या 40 वर्षामध्ये जवळजवळ 500 कंपन्या डिलिस्ट झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये खूप फेमस कंपन्या पण आहेत. या IPOमध्ये कंपनी आली की ती काय 10 दिवसांनी लिस्ट होते आणि त्याच्यानंतर डिलिस्टिंग जी असते ती कंपनी चालत नाही किंवा बँकरप्ट होते, ती डिलिस्ट होऊन जाते राईट. तशा गेले सांगितलं तुम्हाला 40 वर्षामध्ये जवळजवळ 100 ते 500 कंपन्या डिलिस्ट झालेल्या आहेत. त्याच्या काही तुम्हाला मी नावं सांगतो. ॲमटेक ऑटो खूप फेमस कंपनी होती 20 वर्षापूर्वी. एकदम धडाधड ती 200, 400, 500 रुपयावर जायची, नंतर पडली. कॉक्स अँड किंग्स, तुम्ही याच्याबरोबर ट्रिप्स पण केल्या असतील. इंटरनॅशनल ट्रिप्सची टुरिझम कंपनी होती. त्याच्यानंतर क्रू बॉस दारूची कंपनी होती. GOL ऑफशेअर, GE शिपिंगचा भाऊ GOL ऑफशेअर, ही बुडली. टेलिडाटा इन्फोटेक, अशा 4 कंपन्या होत्या. टेलिडाटा, मरीन टेक, फूड वगैरे वगैरे. टेम्पटेशन फूड, या त्यानंतर अष्टविनायक सिनेमा, ही कंपनी बुडली, डिलिस्ट झाली. IVRCL इन्फ्रा बुडली. डेक्कन क्रॉनिकल, हैदराबादचं फेमस न्यूजपेपर, ही कंपनी डिलिस्ट झाली. किंगफिशर, एव्हरीबडी नोज दॅट राईट. युनायटेड ब्रेवरीज, त्याच्यानंतर युनायटेड ब्रेवरीज होल्डिंग म्हणतो मी, नॉट ब्रेवरीज. हनुंग टॉईज, एशियन इलेक्ट्रॉनिक्स, उत्तम गलवा स्टील, भारती डिफेन्स, शिपयार्ड कंपनी, ही सुद्धा डिलिस्ट झाली. नंतर टाटा प्रेस, इन्फोमीडिया, ही डिलिस्ट झाली. अशा झायलॉग सिस्टम्स, PSL लिमिटेड, पाईपची कंपनी होती, ही डिलिस्ट झाली. त्यामुळे तुम्ही टिप्स बेस्ड शेअर्स कधी घेऊ नका. त्या कंपन्या कधी पण डिलिस्ट होऊ शकतात. यू मे गेट सम प्रॉफिट हिअर अँड देअर, बट इन्व्हेस्ट ऑलवेज इन NSE 100 स्टॉक्स किंवा BSE 100 स्टॉक किंवा ॲट द मोस्ट BSE 200, 250 स्टॉक्स. त्याच्यानंतर त्याच्या बाहेर जर तुम्ही गुंतवलेत तर तुम्हाला डिलिस्टिंगचा सामना करायलाच लागेल. आणि डिलिस्ट म्हणजे काय, शेवटी तुमचं प्रॉफिट मायनस लॉस इज इक्वल टू नेट प्रॉफिट राईट. तर नेट प्रॉफिट तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे. मार्केटला घाबरू नका, पण धोके पण तेवढेच आहेत हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे मी. थँक्यू. तुम्हाला कळलं असेल डिलिस्टिंग म्हणजे काय.